पहा आपल्या हिरव्या मेथीच्या भाजीच्या दशम्या तयार झाल्या। किती छान हिरव्या दिसतात आहे, किती नरम सुद्धा आलेल्या आहेत। त्यासाठी घेतली मी इथे एक जुडी मेथीची, 10-15 मिरच्या हिरव्या, लसणाच्या 7-8 पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, एक वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन पीठ, ओवा, जिरेपूड, गरम मसाला, तीळ। आपण मेथीची भाजी कापून घेतली, त्यामध्ये गव्हाचे पीठ, बेसन पीठ, अर्धा चमचा जिरेपूड, 2 चमचे तीळ, थोडासा गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा ओवा, हा ठेचा करून घेतलेली पेस्ट, अद्रक, लसूण, मिरच्या। आता आपले पीठ तयार झाले, त्याचे आपण गोळे करून घेऊ। छान बारीक लाटून घेऊ। मी किती छान बारीक लाटली। आता आपण सर्व दशम्या लाटून घेऊ। त्या ताटावर थोडं पीठ टाकून ठेवून द्या। आपण लाल तिखट टाकलेलं नसल्यामुळे आपल्या दशम्या पहा किती छान हिरव्या दिसत आहेत। हिरव्या मेथीच्या भाजीच्या दशम्या तयार झाल्या। तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत, लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकतात। नक्की करून बघा।